नमस्कार. कथा मराठी चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तुहेरी माझा मितवा ह्या मालिकेत आज आपण पाहत आहोत. ईश्वरी अर्णव त्यांच्या घरी जाण्यासाठी निघत असताना तिचा पाय पायऱ्यांवरती अडकतो आणि ती धडपडली की लगेचच अर्णव तिला सावरतो आणि तिला पकडल्यावरती तिला तो सांगू लागतो, सावकाशपणे चल, एवढी धडपडत कशाला पुढे पुढे पळत आहेस आणि स्वतःची काळजी घ्यायला शिकायला हवं. त्याच वेळेला तिला चौथी रागवते. दरवेळेला मला काहीतरी सुनवत असतं. त्याच वेळेला त्याचा फोन त्याच्या खिशात नाही हे त्याला जाणवतो. तो हात लावून पाहतो आणि घरातच फोन राहिला, बहुतेक आलोच मी पुन्हा घेऊन, असं म्हणत तो घराकडे जाऊ लागतो. इकडे मात्र ईश्वरीचा चांगला संसार चालला आहे हे पाहून ईश्वरीच्या आईवडिलांना समाधान वाटतं. आपल्या मुलीचं आयुष्य असं सुखमय व्हावं असं त्यांना वाटत असतं. आणि तिला एक गोष्ट आठवते, माझ्या बाबतीत ज्या वेळेला अशा घटना घडल्या होत्या त्यावेळेला तुम्ही माझी अशीच साथ दिली होती. त्याच्यामुळे मला आता अर्णव आणि तुमच्यामध्ये सारखं साम्य दिसत आहे. माझ्यावर संकट आलं होतं. सगळ्या ठिकाणी माझी बदनामी झाली. माझ्यापेक्षा जास्त तर त्या सरांची बदनामी त्या लोकांनी केली. मी तिथे इंटरव्ह्यू द्यायला गेले आणि तिथंच ही घटना घडली. तेव्हापासून माझ्या आयुष्यात किती मोठे बदल घडले. माझं आयुष्य कसं तुम्ही सावरलं, तसंच आज ईश्वरीचं आयुष्य अर्णवने सावरले. या गोष्टीचंही मला समाधान आहे. आणि ह्या दोघांच्या बोलण्यात इथे ईश्वरी मध्येच बोलून उठते, आई तू कशाबद्दल बोलत आहे? आणि ईश्वरीची आई दाराकडे पाहते. अर्णव आणि ईश्वरी दोघंही दारात उभे असतात. त्यांना पाहून दोघांनाही धक्का बसतो आणि आता हिला सांगावं काय म्हणून त्या दोघांना टेन्शन आलेलं असतं. इकडे राकेशला फार आनंद वाटत असतो की माझ्या भीतीपोटी आणि ईश्वरी आणि अर्णव काही खाली आलेले नाही, रूममध्ये दडून बसले. ह्या गोष्टींनी त्याला फार छान वाटत असतं. त्यातच तिथे लावण्य येते. लावण्य विचारू लागते की काय चाललं आहे आणि माझा फोन अर्णव उचलत नाही म्हणून मी घरी त्याला बघायला आले. तर तो सांगू लागतो की ते दोघंजणं रूममधनं आज दिवसभर बाहेरच आलेले नाही. ही गोष्ट ऐकल्यानंतर लावण्याचा संताप होतो. असं कसं बाहेर नाही आली, कोणी बोलवायला कसं गेलं नाही? मग इथे राकेश म्हणतो, तूच जाऊन बोलवून आणतेस का? मग ती त्यांच्या रूमच्या दिशेने धाव घेत सुटलेली असते. इकडे ईश्वरीला पाहून ईश्वरीची आई घाबरलेली असते. मग तिने काही ऐकलं नाही हे ते तिच्या लक्षात येतं आणि मग दुसरी स्टोरी सांगत ईश्वरीला तिच्या आई समजून सांगते की असं काही विषय घाबरण्यासारखा नाही. मग ती म्हणते, यांचा मोबाईल राहिला आम्ही घेतो आणि निघतो. मोबाईल घेऊन ते दोघंजण निघून जातात. ईश्वरीच्या आईच्या जीवात जीव येतो. बरं झालं हिने काही गोष्टी ऐकलेल्या नाही. ज्यावेळेला लावण्य खाली येते त्यावेळेला ती राकेशला सांगू लागते की दोघंही रूममध्ये नाही, कुठे गेले? मग वल्लवी सांगू लागते, काय माहिती दोघंही सकाळपासून कुठे उलाल झाले. राकेशला धक्का बसतो. मला असं वाटत होतं की दोघंजणं रूममध्ये बसले पण हे तर बाहेर फिरायला गेले. वल्लवी मात्र चढून वळून सांगत असते की दोघंजणं काय माहीत कुठे बोमट्या ठोकायला गेले आहे. आणि हल्ली या ईश्वरीच्या तालावर हा अर्णव फार जास्त नाचायला लागलेला आहे. मग त्यातच राकेश भर घालू लागतो. बघ आजकाल तिचं सगळीकडं जास्तच राज्य वाढत चालले. बघता बघता ती एक दिवस ऑफिसमध्येही तिचं राज्य वाढवेल. ऑफिसमध्येही तिला मॅडम म्हणावं लागेल, अशी ही परिस्थिती होऊ शकते. तू इतकी मेहनत केली अर्णवसाठी आणि अर्णवने तुझं काय केलं आहे पाहिलं आहे ना, पोतेरं करून ठेवलं आहे. तुझा साधा फोनही तू उचलत नाही. तुला सावध व्हायला हवं. आणि वल्लवीही तेच म्हणते, ह्या मुलीचं काहीतरी करावंच लागेल. बाहेर इकडे पाऊस चालू असतो. अर्णव आणि ईश्वरी घरात येण्यासाठी दारात उभे असतात. त्याच वेळेला ईश्वरीला अर्णव विचारू लागतो, तू माहेरी का थांबली नाही? तू थांबायला हवं होतं. त्यावेळेला ती त्याला उत्तर काय द्यावं तेच कळेना. मग ती म्हणते, आपल्या दोघांची एक टीम आहे की नाही, आपल्याला राकेशला धडा शिकवायचा आहे. मी तिकडे राहिले तर आपण धडा कसं शिकवणार? म्हणून मी तिकडे राहिले नाही, म्हणून मी इकडे आले. तुम्ही काहीही प्रश्न विचारत असतात असं म्हणत ती घरात तरातरा निघालेली असते. घरात सगळेजण जमा झालेले असतात. अजूनही ईश्वरी अर्णव घरी आलेले नाही. ह्या गोष्टीचं त्या सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. आणि बघता बघता समोरून अर्णव आणि ईश्वरी घरामध्ये प्रवेश करतात. दोघंजणं फार आनंदी दिसत असतात. एकमेकांशी गप्पा मारत मारत ते आलेले असतात. आपले लव बर्ड्स नवीन कपल आलं बघा असं म्हणत अंजली त्यांचं कौतुक करू लागते. आकाशही म्हणतो, माझा दादा आणि वहिनी बहुतेक आज डेटला गेले होते वाटतं. आम्हाला कुणालाही काही न सांगता गुपचूप गेला होता दादा तू. मग दादा हसू लागतो, बरोबर ओळखलंस तू. आज मी ठरवलं होतं सरप्राईज द्यायचं ईश्वरीला, म्हणून तिला मी डेटवरती घेऊन गेलो. तिला मी सांगितलंच नाही कुठं नेणार आहे असं. मामा म्हणतात, अरे वा, कपल तर चांगलंच हुशार झालेलं दिसतंय, बागडायला लागले. असंच बागडत राहा, कधीच कुणाला घाबरू नका असा आशीर्वाद मामा देऊ लागतात. आणि त्याच वेळेला इथे खोकला येऊ लागतो. अर्णवला बोलता बोलता धावत पळत ईश्वरी किचनमध्ये जाते आणि पाण्याचा ग्लास घेऊन येते आणि त्याला पाणी पाजू लागते स्वतःच्या हाताने. त्याला वर बघा, श्वास घ्या असं म्हणू लागते.
आणि तो म्हणतो असं केल्याने काय होतं. मग ती म्हणते आपल्याला आलेला खोकला कमी होतो. स्वतःच्या हाताने ग्लासने तेही त्याला पाणी पाजू लागते. त्याला इतक्या प्रेमाने ट्रीट करत असते. आकाश म्हणतो आपल्याला इथून निघायला हवं. या लवबर्डचे लवचे जे काही प्रकार ते जर जास्तच वाढत चालले हो की नाही असं म्हणत सगळेजण आपापल्या रूमच्या दिशेने निघून जाऊ लागतात. आणि ईश्वरी अर्णव जरा ओव्हर ॲक्टिंगच करू लागतात. एकमेकांवर किती जीव किती प्रेम सगळ्यांना दाखवत असतात. स्वतःच्या हाताने ईश्वरी त्याला पाणी पाजत असते. अर्णव म्हणतो किती जेलस झाले सगळेजण. पाहिलं ना मज्जा आली की नाही. त्या राकेशचं तोंड तर पाहण्यासारखं होतं बुवा. असं दोघंजण तिथे बोलत असतात. वल्लवी आणि लावण्यही रूममध्ये आलेले असतात. त्यांच्या मागोमाग इथे राकेश आलेला असतो आणि म्हणू लागतो की पाहिलंच ना ही बळजबरीची जोडी जी आहे ना ती आजकाल खूपच एकमेकांसोबत बागडायला लागली. अगदी रोज एकमेकांसोबत राहून राहून त्यांच्यामध्ये प्रेम निर्माण नक्की होईल. ते दोघंजण काही दिवसांनी छोटे छोटे अर्णव छोट्या ईश्वरी आपल्या घरात घेऊन येतील. लावण्या तुला काहीतरी करायला हवं नाही तर तुझं अर्णव एक ना एक दिवस ती मुलगी घेऊन फुरूर होऊन जाईल. माझाच आहे अर्णव आणि मी कोणाला तो मिळवूच देणार नाही. जसं काही भाजीपाला आहे असं लावण्याचं फक्त ओरडणंच चालू आहे असं राकेशचं म्हणणं आहे. राकेश म्हणतो नुसतं बोलू नकोस का काहीतरी कर नाही तर तुझ्या हातून तुझा अर्णव कायमचं निघून जाईल. इकडे आपल्या ईश्वरीने डाएट फूड बनवलेलं असतं. ईश्वरी तू काय बनवते असं म्हणत अंजली किचनमध्ये येऊन डोकवून पाहते. तर ती म्हणू लागते की हे रोजच ते बॉईल केलेल्या भाज्या खातात. आज मी त्यांना जरा वेगळं काहीतरी करून द्यावं चविष्ट म्हणून मी स्वतः आज बनवत आहे. नवऱ्याची किती काळजी असं म्हणत अंजली तिला चिडवू लागते. आणि मग तिला विचारू लागते की तुम्ही दोघंजणं डेटवरती कुठे गेले होते. आणि हे ऐकल्यावरती ईश्वरीला तर प्रश्न पडला आहे ताईंसमोर काय सांगावं काय उत्तर द्यावं. मग ती तिथेच तोंड बंद करून उभी असते. इकडे अर्णव मामांच्या रूममध्ये कामाच्या निमित्ताने गेलेला असतो. त्याच वेळेला मामा मुद्दाम विचारू लागतात की तुम्ही दोघीजणी फिरायला डेटवर कुठे गेला होतात. आणि मामा बनू नको मामा ऑलरेडी मामा आहे अशी कॉमेडी करत हसू लागतात. आणि मग सांग ना खरंच कुठे गेला तो विचारू लागतात. आता अर्णवला विचार पडला आहे याच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं तरी काय. मग तो सांगू लागतो आम्ही दोघंजणं इटालियन रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो होतो. इथे मात्र ईश्वरीने वेगळंच उत्तर देऊन ठेवलं आहे की आम्ही टपरीवरती गेलो होतो पाणीपुरी खायला. हे ऐकल्यावरती अंजलीला तर विश्वासच बसेना. आणि अर्णवला तिने रूममध्ये जाऊन सांगितल्यावर अर्णव म्हणू लागतो की वेडी एवढा मोठा ASR तुला काही पाणीपुरी खायला नेईल. तर ती म्हणते का नाही नेऊ शकत बायकोची इच्छा म्हणून. मग ती रागवते रुसते. तिचा रुसवा घालवण्यासाठी अर्णव तिला जिलेबी भरवण्यासाठी घेऊन येतो. मग ती खायला तयार नसते. माझ्या डोळ्यासमोर निघून जा असं म्हणत असते. तर तो म्हणतो माझ्या हाताने प्रेमाने एकतरी घास खाणार की नाही खा असं म्हणत तो तिला स्वतःच्या हाताने जिलेबी भरवू लागतो. आणि ती जिलेबी प्रेमाने खाऊ लागते. चला तर मग पुढे जे काही ट्विस्ट येणार जे काही सिरियलमध्ये अपडेट येणार ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. लाईक करून मला सांगा माझे व्हिडिओ कसे वाटत आहे. आपण पुन्हा भेटूया नवीन अपडेटसोबत. धन्यवाद. द्यायचं नवीन अपडेट नंतर.